सो लास्ट लेक्चरला आपण जनरल सेकंड डिग्री इक्वेशनमधलेच काही इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टडी केले, ज्याच्यामध्ये तुम्ही अननोन व्हॅल्यूज वगैरे नाही का फाइंड आउट करत होतो आपण. ओके, त्यानंतर पी क्यू फाइंड आउट केले आपण, त्यानंतर सेपरेट इक्वेशन्स आपण फाइंड आउट केले. येस, मग आता आपल्याला काय करायचं आहे आज? चला बोला. डेट 12/3/2026. आज आप काय ॲप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम आपण स्टडी करणार आहेत आणि आज आपण हे चॅप्टर एंड करतोय. ओके, एंड म्हणजे कन्क्लूड करतोय. चलो, सो यातला पहिला क्वेश्चन आहे, सोपे आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आज. फर्स्ट क्वेश्चन इज इक्वेशन ऑफ pair of opposite sides equations of pairs of opposite sides of parallelogram are x square minus 7x plus 6 is equal to 0 and y square minus 14y plus 40 is equal to 0. Then find the joint equation of its diagonals. तुम्हाला काय करायचं इथं? मग जॉईंट इक्वेशन फाइंड आउट करायचं त्यांच्या डायगोनलसाठी. ओके, हे बघा दिलेलं काय आहे की इक्वेशन ऑफ पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स. ऑपोजिट साइड ज्या असतात बघा पॅरलोग्रामच्या, त्या कशा असतात? पॅरलल आणि इक्वल इन लेंथ. ठीक आहे, सो त्यांचं जॉईंट इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे बघा. पहिलं एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 6 आणि दुसरं आहे वाय स्क्वेअर मायनस 14y प्लस 40. सो आपण काय करू? अगोदर त्यांचे सेपरेट इक्वेशन्स फाइंड आउट करू. ओके, सो इथं मी लिहितो इक्वेशन ऑफ pairs of opposite sides of parallelogram. इथं आहे तुमचं पहिलं एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 6 इज इक्वल टू 0. ठीक आहे, ओके. आता काय करायचं आहे बघा, तुम्हाला सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करायचे. मी हा क्वेश्चन तुम्हाला काल पण विचारला होता. जर मला सेपरेट इक्वेशन जर फाइंड आउट करायचे असेल तर कॉमन येस 3 मेथड असतात आपल्याकडे. एक तर कॉमन फॅक्टरायझेशन, येस, इथं फॅक्टरायझेशन वापरावं लागेल. अल्जेब्रिक इक्वेशन. सांगा मग मला असे 2 नंबर सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन 6 आहे. -6 - 1 बरोबर, -6 - 1 म्हणजे काय होईल? x - 6 x - 1 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय येईल? एक तर तुमचा x - 6 इज इक्वल टू 0 आहे किंवा x - 1 इज इक्वल टू 0 आहे. बरोबर, मग दोन इक्वेशन काय आले माझ्या लाईनचे? देअरफॉर x इज इक्वल टू 6 और x इज इक्वल टू 1. देअरफॉर मी असं लिहितो सेपरेट इक्वेशन्स आर x is equal to 6 and x is equal to 1. झालं हे? ओके, सिमिलरली आता सेकंड काय दिलंय बघा, y स्क्वेअर मायनस 14y प्लस 40 इज इक्वल टू 0. सांगा रे मला सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करायची. -10 - 4 -10 -4. -4. Good. So you can write it as y minus 10 y minus 4 is equal to 0. Therefore y minus 10 is equal to 0 or y minus 4 is equal to 0. Okay, so therefore तुम्ही असं लिहू शकता y is equal to 10 or y is equal to 4. Therefore separate equations are काय आले? y is equal to 10 आणि y is equal to 4. ओके, बेस्ड ऑन दिस इन्फॉर्मेशन आता मला ते काय करायचं आहे? डायग्राम ड्रॉ करायची आहे. बरोबर, आता तुम्ही मला थोडीशी हेल्प करा. मला सांगा रे
एक्स इज इक्वल टू 6, एक्स इज इक्वल टू 1. ओके, ह्या लाईन्स कशा येतील रे? एका बाजूला घेतो याला. Parallel to y-axis. करेक्ट, पॅरलल टू वाय ॲक्सिस. हा समजा माझा वाय ॲक्सिस आहे, ठीक आहे. हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, एक्स आणि वाय. हे बघा रे, एक्स इज इक्वल टू 1 आणि एक्स इज इक्वल टू 6 आहे. समजा एक्स इज इक्वल टू 1 ही लाईन असेल माझी, ठीक आहे. दिस इज एक्स इज इक्वल टू 1. इथं मी लिहितो एक्स इज इक्वल टू 1 आणि समजा इथं माझी लाईन आहे एक्स इज इक्वल टू 6. ओके, ही दुसरी लाईन एक्स इज इक्वल टू 6. आता इथं पुढच्या दोन लाईन कोणत्या आहेत? वाय इज इक्वल टू 10, वाय इज इक्वल टू 4. ते कशा येतील बोला? Parallel to x-axis. पॅरलल टू एक्स ॲक्सिस. करेक्ट, ठीक आहे. मी वेगळा कलर वापरतो त्यासाठी. समजा ही तुमची हॉरिझॉन्टल लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस ही असेल वाय इज इक्वल टू 4. आणि इथं समजा एखादी लाईन मी ड्रॉ केली ही, ओके, ही काय असेल तुमची समजा वाय इज इक्वल टू 10. आता मला सांगा कोऑर्डिनेट्स रे. ह्या पॉईंटला काय नाव देऊ? म्हणजे पॉईंट कोणता? हा एक्स इज इक्वल टू 1 म्हणजे ती एक्स ॲक्सिसच्या 1 मधून पास झाली आहे. हे 6 बरोबर. त्यानंतर हा रे पॉईंट बोला, कोऑर्डिनेट 4 आणि हा कोऑर्डिनेट 10. समजलं कसं लिहिलं मी ते? एक्स इज इक्वल टू 1 म्हणजे ती एक्स ॲक्सिसच्या 1 मधून पास होतीये. एक्स इज इक्वल टू 6 म्हणजे ती एक्स ॲक्सिसच्या 6 मधून पास होतीये. सिमिलरली फॉर वाय ॲक्सिस. आता मी काय करतो, झाला का बघा इथं तयार पॅरलोग्राम दिसतोय का तुम्हाला? हे बघा, हा इंटरसेक्शन ज्या झाल्या लाईन तुमच्या, हा पॉईंट 1, हा सेकंड पॉईंट, समजा हा थर्ड पॉईंट, हा झाला 4 पॉईंट, ठीक आहे. याला मी नावं देतो, चला पॉईंट्सचं नावं देऊया आपण. हा समजा पॉईंट आहे तुमचा ए, हा पॉईंट आहे समजा बी, दिस इज अ सी आणि हा डी. सांगा मला कोऑर्डिनेट्स. एचे कोऑर्डिनेट्स काय लिहू? कोऑर्डिनेट्स येस, एक्स कोऑर्डिनेट 1 आहे, वाय कोऑर्डिनेट 4 आहे. बीचे कोऑर्डिनेट्स काय लिहू बोला? 6 and 4. 6 आणि 4. करेक्ट. सीचे कोऑर्डिनेट्स 6 आणि 10. 6 and 10. 6 आणि 10. करेक्ट. डीचे कोऑर्डिनेट्स 1 आणि 1 and 10. 1 आणि 10. ओके, तुम्हाला काय करायचं आहे बघा, क्वेश्चन इथपर्यंत मी फक्त पॅरलोग्राम ड्रॉ केला आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ इट्स डायगोनल्स. डायगोनलचं जॉईंट इक्वेशन काढायचं आहे. ओके, सो आता मला डायगोनल ड्रॉ करावं लागतील, ठीक. हे बघा, हा झाला ए सी आपला पहिला डायगोनल. ए सी पहिला डायगोनल आणि बी डी हा सेकंड डायगोनल, ठीक आहे. ओके, आता मला ए सी आणि बी डी ह्या दोघांचं इक्वेशन अगोदर सेपरेटली काढावं लागेल आणि मग जॉईंट इक्वेशन येईल. करेक्ट. मग मला सांगा, आता मी इथे लिहितो, चला. इक्वेशन ऑफ डायगोनल ए सी. मला ए सीचा काढायचं आहे बरोबर. एचे कॉर्डिनेट्स आहे तुमच्याकडं 1,4 अँड सीचे कॉर्डिनेट्स आहेत 6,10. ए सी म्हणजे लाईन आहे, ती लाईन 2 पॉईंटमधून पास होती आहे. करेक्ट का? जर 2 पॉईंटमधून जर पास होत असेल तर लाईनचं कोणतं इक्वेशन वापरू मी? 2 point form. 2 पॉईंट फॉर्म. काय आहे ते 2 पॉईंट फॉर्म बोला? Y minus y1 upon y2 minus y1 is equal to x minus x1 plus 2 minus x. करेक्ट. समजा पहिल्या पॉईंटचे हे x1 y1 कन्सिडर करा, याला x2 y2 कन्सिडर करा. करेक्ट. मग सांगा मला काय येईल? सांगा रे. y मायनस y1 4 डिवायडेड बाय y2 मायनस y1 10 मायनस 4 इज इक्वल टू x मायनस x1 1 अपॉन x2 मायनस x1 6 मायनस 1. हे झालं y मायनस 4 अपॉन 10 मायनस 4 किती रे? 6. इथं x मायनस 1 अपॉन 6 मायनस 1 किती? 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 मल्टिप्लाय होईल y मायनस 4 ला, 6 मल्टिप्लाय होईल x मायनस 1 ला. करेक्ट. आता इथून इथे आलो, इथं बरं करे का लिहू याच बाजूला, इथे लिहितो हा. देअरफॉर 5y मायनस 20 इज इक्वल टू 6x मायनस 6. मग आता हे 6x मला पॉझिटिव्ह ठेवायचा, यांना ह्या बाजूला घ्याल राईट साईडला, म्हणजे 6x 5y झाला मायनस 20 इकडून प्लस 20 होईल.
ऑलरेडी इथं तुमच्याकडे -6 आहे इज इक्वल टू 0. सो पहिलं इक्वेशन काय झालं माझं 6x - 5y + 14 इज इक्वल टू 0. हे झालं बघा पहिलं म्हणजे एसीचं इक्वेशन झालं. आता आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे बीडी. ओके therefore now equation of diagonal BD. ओके सो बी चे कोऑर्डिनेट्स काय आहेत बघा 6,4 अँड डी चे कोऑर्डिनेट्स 1,10. बरं 2 पॉईंट फॉर्म काय फॉर्म्युला आहे y - y1 अपॉन y2 - y1 इज इक्वल टू x - x1 अपॉन x2 - x1. ठीक आहे इथं करतो बघा मी ती कॅल्क्युलेशन. इथं मी लाईन अशी ड्रॉ करतो. ओके हे तुमचे कॅल्क्युलेशन आता वरती सांगा करा पुट व्हॅल्यूज y - y1 4 डिवायडेड बाय y2 - y1 बरोबर दिले ना मी पॉईंट्स 6 4 1 10. ओके हां y2 - y1 10 - 4 इज इक्वल टू पुढं x - x1 x2 - x1 1 - 6. सो हे किती येईल y - 4 अपॉन 10 - 4 झाला 6. इथं x - 6 अपॉन 1 - 6 झाला -5. क्रॉस मल्टिप्लिकेशन -5 इन ब्रॅकेट y - 4 इज इक्वल टू 6 इन ब्रॅकेट x - 6. देअरफॉर किती होईल आहे -5y मायनस मायनस हा +20. दिस इज 6x - 36. ओके घ्या सगळी ह्या बाजूला म्हणजे 6x -5y काय होईल +5y बरोबर. हा 20 इकडं प्लस आहे त्या बाजूला जाऊन मायनस होईल. तिथं ऑलरेडी -36 आहे. -36 - 20 किती -56. -56 इज इक्वल टू 0. ओके आलं हे सेकंड इक्वेशन. आता मला जॉईंट इक्वेशन काढायचं आहे म्हणजे ह्या दोन इक्वेशनचं मल्टिप्लिकेशन. ओके मी नेक्स्ट पेजवरती येतो. मला सांगा इक्वेशन दोन्ही आता आहे. हे तुमचं पहिलं इक्वेशन आहे आणि हे तुमचं सेकंड इक्वेशन आलं आहे सेपरेट डायगोनलचे. सो ऑन द नेक्स्ट पेज सांगा देअरफॉर इथं लिहितो मी जॉईंट इक्वेशन इज काय आलं तर पहिलं इक्वेशन बोला 6x 6x minus 5y plus 2y plus 14. 14. ओके आणि दुसरं 6x plus 5y minus 56 is equal to 0. -56 इज इक्वल टू 0. ओके यांचं मल्टिप्लिकेशन तुम्ही असं स्टार्टिंगला सॉल्व्ह केलेलं आहे ना या टाईपचे क्वेश्चन्स. अगोदर 6x ने मल्टिप्लाय करायचं आहे तुम्हाला सेकंड ब्रॅकेटला म्हणजे 6x + 5y - 56. ओके मला कॅल्क्युलेशनमध्ये मदत करा बरं करे -5y क्विक सांगा 6x + 5y - 56 आणि +14 इन ब्रॅकेट 6x + 5y - 56 इज इक्वल टू 0. सांगा रे किती दिलोय 6 × 6 36 x 6x 6 × 5 30xy minus 56 × 6 330. 300 and 336. व्यवस्थित सांगा मला ऐकू येत नाहीये 3 3 6. ओके 336x नेक्स्ट 5 × 6 36xy minus 25y square minus minus plus 56 × 5 280. 280 okay plus 14 × 6 84. 80 plus 14 × 5 70. आणि minus 14 × 56 224 700 224 200 Like 784 784. 784. ओके चला आता करा काय काय राहतं आपल्याकडे बघा. इथं 36 अगोदर एक्स स्क्वेअरची टर्म घेतली मी 36x². त्यानंतर XY ची टर्म हा इथं 30xy आहे प्लस आणि इथं -30xy कॅन्सल होईल का रे हो हा कॅन्सल झाला. त्यानंतर y² ची टर्म
वाय स्क्वेअर आहे आपल्याकडे -25 वाय स्क्वेअर. ओके, त्यानंतर मला लागते एक्सची टर्म. एक्सच्या टर्म्स काय काय आपल्याकडे बघा, इथं -336x आहे आणि इथं +84 आहे. 336 आणि +84 250 -4 केला 252x बरोबर आहे का कॅल्क्युलेशन माझं. त्यानंतर वायच्या टर्म्स इथं 280y आहे, इथं 70 आहे. 280 + 70 350 y -784 इज इक्वल टू 0. दिस इज द फायनल आन्सर. मोठा होता ना प्रॉब्लेम. दिस इज जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू नाही. दिस इज अ जॉईंट इक्वेशन ऑफ डायगोनल्स. ओके, त्या पास होत आहेत दोन डिफरंट पॉईंटमधून. सो आपण 2 पॉईंट फॉर्म वापरला इथं फाइंड आउट करण्यासाठी. ठीक आहे, सो हे झालं बघा आन्सर. सिम्पल आहे, फक्त कॅल्क्युलेशन्स मोठे नंबर्स होते, बाकी सिम्पल होता क्वेश्चन. समजलं कर सगळ्यांना. ओके, चलो नेक्स्ट लेते हैं फिर सेकंड क्वेश्चन. ट्रायंगल OAB is formed by lines x square minus 4xy plus y square is equal to 0 and the line 2x plus 3y minus 1 is equal to 0. Then find the equation of the median of the triangle drawn from O. ओके, तुम्हाला इक्वेशन फाइंड आउट करायचं बघा मीडियनचं ऑफ द ट्रायंगल तो ड्रॉन फ्रॉम ओ. आता मला एक सांगा, मी काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारतो. हे कोणतं इक्वेशन आहे, काय म्हणतात या इक्वेशनला? x स्क्वेअर मायनस 4xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. होमोजिनियस इक्वेशन. होमोजेनियस इक्वेशन बरोबर. मग ह्या होमोजेनियस इक्वेशन मध्ये लाईन्स ऑलवेज कुठून पास होणार आहेत? Origin. ओरिजिन. जर मला हा ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे ना, बघा मी काय करतो, एक्स आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करतो अगोदर. समजा हा तुमचा एक्स आणि वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे, एक्स आणि वाय. आता याच्यातल्या दोन लाईन तुमच्या डायरेक्टली ओरिजिन मधून पास होणार आहे आपल्याला कळतंय. बट ही जी लाईन आहे ना आता सेकंड, ही एक लाईन आहे बघा, कारण ट्रायंगल तयार होण्यासाठी आपल्याला 3 लाईन लागतील. होमोजिनियस इक्वेशन मधून आपल्याला 2 लाईन्स भेटणार आहे आणि थर्ड लाईन तुम्हाला दिलेली आहे. काय बघा ती लाईन 2x + 3y - 1 इज इक्वल टू 0. मला फक्त चेक करायचं आहे की ती एक्स आणि वाय ॲक्सिसच्या कोणत्या पॉईंटमधून पास होणार आहे, म्हणजे ती ट्रायंगल येईल कसा नाही का हे चेक करण्यासाठी. मग मला सांगा याचा एक्स इंटरसेप्ट मी कसा फाइंड आउट करू रे? काय -c/a. बरोबर, मायनस सी अपॉन ए. सी ची व्हॅल्यू किती इथं? -1 अपॉन ए किती? 2. मायनस कॅन्सल, किती झाला हा? 1/2. 1/2. यस. आणि वाय इंटरसेप्ट काय येईल? -c अपॉन बी बरोबर इज इक्वल टू -c अपॉन बी. सो मायनस सी ची व्हॅल्यू 1/3 म्हणजे काय झाला हा? मायनस कॅन्सल 1/3. 1/2 1/3 म्हणजेच काय की तुमची जी ही लाईन आहे ना 2x + 3y - 1 इज इक्वल टू 0 ही एक्सच्या 1/2 आणि वायच्या 1/3 मधून पास होतीये. म्हणजे ती लाईन थोडक्यात पहिल्याच क्वाड्रंटमध्ये येणार आहे. ती लाईन मी समजा अशी ड्रॉ करतोय, ही ती लाईन आहे. ओके, दिस इज द लाईन. या लाईनचं इक्वेशन आहे 2x + 3y - 1 इज इक्वल टू 0. ओके, नाव आवर लाईन्स. आवर म्हणजे पेअर ऑफ याच्या x स्क्वेअर मायनस 4xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0 मधल्या लाईन. हा समजा एक लाईन ती ठीक आहे ओरिजिन मधून गेली असं कन्सिडर करायला. ओरिजिन मधून अशी सपोज ही एक लाईन आहे ती असं कन्सिडर करा. अँड नाव द सेकंड लाईन दिस वन. ओके, आहे तुमचा ओरिजिन. याला नाव देतो समजा मी ए पॉईंट, याला नाव देतो समजा मी बी पॉईंट. दिसला का ट्रायंगल तुम्हाला? ह्या 3 लाईन पासून OAB हा ट्रायंगल आहे. ओके,
क्वेश्चन काय आहे आता, क्वेश्चन इज की तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ द मीडियन ऑफ द ट्रायंगल ड्रॉन फ्रॉम ओ. सो तुम्हाला मीडियनचं काय करायचं आहे, इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. त्याला तुम्ही कुठून ड्रॉन केलं आहे, ओरिजिनपासून. समजा ह्या ओरिजिनपासून तुम्ही एक मीडियन ड्रॉ केली आहे. ही मीडियन मी डॉटेड लाईनने दाखवतो अशी. ओके, चला याला नाव दिलं समजा मी डी ह्या पॉईंटला. मीडियन तुम्हाला माहिती काय करते बघा, मीडियन ह्या ए बीला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करणार आहे. म्हणजे ए आणि बी ह्या दोघांना 3 ए डी आणि डी बी हे इक्वल असेल. आता एक गोष्ट आणखी समजून घ्या, मला इथं कोणाचेच कोऑर्डिनेट्स वगैरे काही माहीत नाही आहे. ठीक आहे, सो आपण ॲज्युम असं करू की ए पॉईंटचे समजा कोऑर्डिनेट्स आहेत x1 आणि y1 एचे, बीचे कोऑर्डिनेट समजा x2 आणि y2. ओके, आता डीचे कोऑर्डिनेट्स काय येतील रे, डी हा मिड पॉईंट आहे ए बीचा. मी इथं डीचे कोऑर्डिनेट्स लिहितो हा. त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय येईल, येस एनीवन, x1 plus x2 upon 2. x1 प्लस x2 अपॉन 2. गुड. आणि त्याचा y कोऑर्डिनेट काय येईल, y1 plus y2 upon 2. y1 प्लस y2 अपॉन 2. ओके, आता आपण अप्रोच कसा ठेवणार आहे बघा. मला समजा ओडीचं काय करायचं आहे, इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे ना. तर एक पॉईंट तर मला माहिती आहे तो ओरिजिनमधून पास होतोय. आता मिड पॉईंट दिलाय म्हटल्यावरती मला माहिती आहे डीचं जर मी म्हणजे हा डी पॉईंटचे जर मी कोऑर्डिनेट जर फाइंड आउट केले. ओके, कारण स्लोप आपल्याला काढता येणार नाही ना, किती अँगलमध्ये लाईन त्याला हे करते बघा. आता याच्यावरून आपण डायरेक्टली फाइंड आउट नाही करू शकत. सो ह्या मेथडने आपण जाऊया की मला डी पॉईंटचे कोऑर्डिनेट जर मी काढले तर मला ओ आणि डी दोघांचे पण कोऑर्डिनेट्स माहीत होतील. मग परत 2 पॉईंट फॉर्म. ओके, 2 पॉईंट फॉर्मने आपण इक्वेशन फाइंड आउट करूया ओडीचं. आपल्याला फक्त इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे त्या लाईनचं. सो आपलं टार्गेट असेल मला डीचे कोऑर्डिनेट्स म्हणजे डीचा हा एक्स आणि वाय हा मला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, सेकंड कोऑर्डिनेट हा वाय इज इक्वल टू बरं करे y1 प्लस y2 अपॉन 2. हे दोन मला फाइंड आउट करायचे आहेत. आता तुम्ही जर बघितलं तर डी हा पॉईंट कोणत्या लाईनवरती आहे, 2x प्लस 3y मायनस 1 इज इक्वल टू 0 ह्या लाईनवरती आहे. ठीक आहे, आणि तो पॉईंट म्हणजे ए आणि बी ती लाईन आहे ना, ए आणि बी हे ती पेअर ऑफ लाईनला इंटरसेक्शनचे पॉईंट आहे समजा ए आणि बी इथं. सो आपण काय करूया आता व्यवस्थित बघा, थोडे कॅल्क्युलेशन स्टार्टिंगचे, बाकी सिंपल आहे. आपलं होमोजेनियस इक्वेशन आहे. होमोजेनियस इक्वेशन इज काय बघा ते, एक्स स्क्वेअर मायनस 4xy प्लस वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस 4xy प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. याला मी इक्वेशन 1 कन्सिडर केलं. ओके, आता इक्वेशन ऑफ लाईन, इक्वेशन ऑफ लाईन इज 2x प्लस 3y मायनस 1 इज इक्वल टू 0. मी काय करतो, इथून y ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो आणि ती y ची व्हॅल्यू मला काय करायची, इक्वेशन 1 मध्ये पुट करायची आहे. म्हणजे काय होईल, हा झाला 3y मायनस 1 आणि 2x त्या बाजूला घेऊन जा. ओके, म्हणजे 2x तिकडे जाऊन मायनस 2x होईल आणि मायनस 1 त्या बाजूला जाऊन काय होईल, प्लस 1. देअरफॉर y इज इक्वल टू काय होईल रे मग, मायनस 2x प्लस 1 अपॉन 3 झाला. हे मी काय करतोय, ज्यावेळेस लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करतात ना, ओके, म्हणजे त्यावेळेस तुम्ही हे लाईन्स म्हणजे इक्वेशन्स काय करत असतात ते एकमेकाचे सॅटिस्फाय करत असतात. म्हणून मी y ची व्हॅल्यू मायनस 2x प्लस 1 अपॉन 3 ती मी इक्वेशन 1 मध्ये पुट करणार आहे आणि याला इट सेल्फ इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करा. सो देअरफॉर वी कॅन राईट पुट व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 1. आता होईल काय बघा, पहिला आहे एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस 4x, y ची व्हॅल्यू मायनस 2x प्लस 1 अपॉन 3. ओके, प्लस वाय स्क्वेअर काय y ची व्हॅल्यू मायनस 2x प्लस 1 अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. सो एक्स स्क्वेअर मायनस करा बघा, मायनसला बाहेर ठेवा, 4x ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. काय होईल, 4x ने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावरती 4 × 2 Minus एक्स स्क्वेअर, मायनस बाहेरच ठेवला, फक्त 4x घेऊन चाललोय मी आतमध्ये. 4x × 1 plus 4x. डिवाइडेड बाय 3. इथं स्क्वेअर आहे बघा ब्रॅकेटचा, 2x चा स्क्वेअर 4x स्क्वेअर मायनस 4x बरोबर, 2 × 2 4x प्लस 1 चा स्क्वेअर 1 डिवाइडेड बाय
3चा स्क्वेअर झाला हा 9. 9. ओके, आता मी काय करतो, थ्रू आउट 9 ने मल्टिप्लाय करून टाकतो. इथं इक्वल टू 0 आहे ना, 9 ने तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. जरा इथं 9 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, 9x स्क्वेअर मायनस इथं 9 ने मल्टिप्लाय केल्यावरती 9 इन ब्रॅकेट मायनस 8x स्क्वेअर प्लस 4x अपॉन 3 प्लस इथं 9 ने मल्टिप्लाय केल्यावर 9 9 कॅन्सल होईल. इथं राहिला फक्त 4x स्क्वेअर मायनस 4x प्लस 1 इज इक्वल टू 0. इथं काय होईल बघा, 3 इंटू 3 बरोबर, 3 3 चा 9. सो रिमेनिंग टर्म्स 9x स्क्वेअर. आता मायनस 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, मायनस 3 मायनस 8 प्लस 24x स्क्वेअर 24x मायनस 3 इंटू 4 12x 12x. प्लस 4x स्क्वेअर मायनस 4x प्लस 1 इज इक्वल टू 0. सो फायनल इक्वेशन लिहितो बघा मी इथं काय येईल. आता एक्स स्क्वेअरच्या टर्म सांगा रे, ॲडिशन करून काय होईल. इथं 9x स्क्वेअर आहे, 9 प्लस 24 33 33 प्लस 4 दिसलं ना. इथं 9 24 आणि इथं 4 किती झाले रे टोटल 37x स्क्वेअर झाले का. 24 प्लस 9 हो 33 सर. 33 प्लस 4 37 बरोबर. आता एक्सच्या Yes. टर्म्स बघा, इथं मायनस 12x आहे, इथं पुढे मायनस 4x आहे, मायनस 12 मायनस 4 मायनस 16x प्लस 1 इज इक्वल टू 0. 0. ओके, 37x स्क्वेअर मायनस 16x प्लस 1 इज इक्वल टू 0. हे झालं बघा इक्वेशन. मला सांगा परत, मी पुढच्या पेजवरती आलो. आता काय आलं इक्वेशन, 37x स्क्वेअर minus 16x Minus 16 plus 1 Plus is equal 1 to is equal to प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके, आता थोडंसं तुम्हाला मी 9वी 10वी मध्ये घेऊन जातो. ओके, हे काय आपल्या सोल्युशनमध्ये येणार नाही, बट इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला माहीत पाहिजे आहे की नाही. ओके, समजा आपल्याला आहे ना आता क्वाड्रेटिक इक्वेशन माहिती आहे, ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. 0. तुम्हाला 9वी 10वीला एक कन्सेप्ट होती बघा, जर मला क्वाड्रेटिक इक्वेशन जर माहिती आहे, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, तर सम ऑफ रूट्स तुम्ही नाही करे अल्फा प्लस बीटाने लिहायचे त्याला, हो. बरोबर. काय Minus b फॉर्म्युला upon a. हां, Minus b upon a. मायनस बी अपॉन ए बरोबर. आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स काय होतं रे, C upon a. C प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे अल्फा इंटू बीटा हा होता सी अपॉन ए. मला हेच वापरायचं बघा इथं. ओके, आता हे माझ्याकडे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. ओके, देअरफॉर मी असं लिहू का इथं, सम ऑफ रूट्स. आता इथं आपले इक्वेशन एक्सच्या फॉर्ममध्ये, सो मी याला असं लिहू शकतो का, x1 प्लस x2. येस Yes. बरोबर, x1 प्लस x2 मायनस बी अपॉन ए. मग इथं बी ची व्हॅल्यू किती रे या इक्वेशनमध्ये, 16. मायनस 16 आहे, Minus 16. अपॉन ए ची व्हॅल्यू 37. 37. मायनस मायनस कॅन्सल, हे झालं बघा 16 अपॉन 37. चला मी तुम्हाला परत डायग्रामवरती आणतो. आपला जो मिड पॉईंट आहे ना डी इथं. ओके, डीचा एक्स कॉर्डिनेट काय, x1 प्लस x2 अपॉन 2 आहे. आणि इथं मी त्यासाठी हे सम ऑफ स्लोप्स फाइंड आउट केलं बघा. इथं x1 प्लस x2 आला, जर मी x1 प्लस x2 ला जर 2 ने डिवाइड केलं लेफ्ट साईडला, x1 प्लस x2 अपॉन 2 ही व्हॅल्यू कोणाची आहे मग, एक्स कॉर्डिनेट ऑफ पॉईंट डी, म्हणजे त्या मिड पॉईंटचा तो एक्स कॉर्डिनेट आहे, इज इक्वल टू. मग याला पण तुम्हाला 2 ने डिवाइड करावं लागेल. ऑलरेडी तुमच्याकडे 16/37 आहे अपॉन 2, म्हणजे किती होईल रे हा एक्स कॉर्डिनेट, 8/37. हे कळलं कसं झालं. मी सम ऑफ रूट्स फाइंड आउट केले बघा वरच्या इक्वेशनमधून, ते x1 प्लस x2 होता, बट आपला डीचा जो एक्स कॉर्डिनेट आहे ना तो x1 प्लस x2 अपॉन 2 आहे, सो 2 ने डिवाइड केलं, so झाला 8/37. so therefore we can write x coordinate of midpoint d is, तो आला माझा 8/37. आता मला y काढायचा आहे. मग y काढण्यासाठी आपण इकडे इक्वेशन लिहिलेलं आहे, x आणि y मध्ये काय रिलेशन आहे, इक्वेशन नंबर 2 बघा. इथं आलो आपण परत, y इज इक्वल टू काय, मायनस 2x प्लस 1 अपॉन 3 बरोबर ना. Yes. ओके, सांगा इथं मग काय लिहू, y इज इक्वल टू, इथं लिहितो फ्रॉम इक्वेशन 1 y इज इक्वल टू काय आहे, Minus 12. मायनस 2x
+1 1/3 अपॉन 3. ओके, मग y इज इक्वल टू करा फाइंड आउट y काहीला -2 x ची व्हॅल्यू वरती फाइंड आउट केली मी 8/37 +1/3 इज इक्वल टू हे झालं बघा -16/37 +1/3 करा ॲडिशन क्रॉस मल्टिप्लिकेशन ने -16 + 37 डिवायडेड बाय 3 इन ब्रॅकेट 37 खाली येईल ना इथं आता. सो देअरफॉर y इज इक्वल टू 37 - 16 21 करे आणि खाली कोण आहे 3/37. सो हे झालं बघा 3 7 जा 21 7/37 7 बरोबर आहे का आन्सर मी काढलेला 7/37. yes ओके, सो देअरफॉर तुमचा y झाला 7/37. दिस इज अ y कोऑर्डिनेट असं लिहितो मी इथं सेंटेन्समध्ये. देअरफॉर y कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट D इज 7/37. आता मला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे रे कोणाचं ओडीचं. देअरफॉर इक्वेशन ऑफ मीडियन ओडी हे बघा एक पॉईंट ओ आहे त्याचे कोऑर्डिनेट 0 0 आणि दुसरा पॉईंट माझा डी आहे त्याचे एक्स आणि वाय आले. एक्स आला 8/37 वाय आला 7/37. देअरफॉर 2 पॉईंट फॉर्म y - y1 अपॉन y2 - y1 इज इक्वल टू x - x1 अपॉन x2 - x1. सांगा y - y1 0 y2 - y1 7/37 minus 0 x minus x1 0 x2 minus x1 8/37 minus 0. 0 काय राहिलं रे मग इथं वरती राहिला y खाली 7/37 वरती राहिला x इथं 8/37. ओके, दोघांचे डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर सेम आहेत. काय होऊन जातील रे ते कॅन्सल कॅन्सल. सो रिमेनिंग काय राहते आपल्याकडं 7/7 x/8 करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय होईल 8y इज इक्वल टू 7x. 8y ला घ्या इकडं. सो वी गेट हिअर 7x minus 8y इज इक्वल टू 0 0. समजला का रे क्वेश्चन हा. मी तुम्हाला एक्झॅक्ट सेम ह्याच टाईपचा क्वेश्चन देतो फक्त इक्वेशन ऑफ लाईन चेंज आहे. जस्ट वेटा मी लगेच देऊन टाकतो तुम्हाला तो क्वेश्चन. होमवर्क काय केलं तुम्हाला कळलं का रे. आपण फक्त काय केलं लाईनचं जे इक्वेशन होतं ना त्याचा आपण y कोऑर्डिनेट होमोजिनियस इक्वेशन मध्ये पुट केला. सो डायरेक्टली आपल्याला त्याचा मिड पॉईंट भेटेल कारण ते लाईन सगळ्या इंटरसेक्शन मध्ये म्हणजे ते इक्वेशन्स एकमेकांचे सॅटिस्फाय करतायत. ओके, दॅट्स वाय आपण ते करू शकतो. चलो माझा तुम्हाला प्रॉब्लेम ओके. क्वेश्चन सेम आहे तोच जो लिहिला आपण नाही का ट्रायंगल ओ ए बी इज फॉर्म बाय. ओके, होमोजिनियस इक्वेशन पण सेम आहे x² - 4xy + y² इज इक्वल टू 0. तुम्हाला फक्त लाईनचं इक्वेशन चेंज करायचं. चला मी देऊन टाकतो कम्प्लिटली लगेच. त्याला काय 1 मिनिट लागेल फक्त. होमवर्क ट्रायंगल ओ ए बी is formed by lines x² minus 4xy plus y² is equal to 0 and the line. आणि हे सोपं एक्झाम्पल आहे मी सॉल्व केलं ते थोडं डिफिकल्ट होतं. इथं इक्वेशन फ्रॅक्शनमध्ये नाही येते. x plus y minus 2 is equal to 0. x plus y minus 2 is equal to 0. x plus y minus 2 is equal to 0. Find equation of the median. Equation of median of the triangle drawn from O. Drawn from O. ओके, हे तुम्हाला
होमवर्क आहे. ओके, सिमिलर मेथडने सॉल्व करायचं आहे. वी गेट द आन्सर. तुम्हाला खूप सिम्पल क्वेश्चन आहे हा. ओके, फ्रॅक्शनमध्ये येत नाही, तुम्ही ते इझिली करू शकता. चलो, आता घेऊया आणखीन एक क्वेश्चन आणि मग थांबूया. सगळ्यांकडे वेळ आहे ना रे? 10 मिनटं. ओके, कमी रे आज स्टुडंट, काय पेपर वगैरे चालू आहे वाटतं ना? Okay, next question. Find the joint equation of the pair of lines passing through point passing through point 2, minus 1 and parallel to the lines represented by 2x square plus 3xy minus 9y square is equal to 0. ओके, हे बघा क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. काय आता हे आपण जॉईंट इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ते जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू, त्या लाईन्स आता ओरिजिनमधून पास होत नाही आहे, त्या लाईन्स आता कुठून पास होत आहेत? 2, -1. म्हणजे आपल्याला इथं होमोजिनियस इक्वेशन नाही भेटणार. इथं आपल्याला कोणतं इक्वेशन भेटणार आहे? जनरल इक्वेशन भेटणार आहे. ओके, आणि तुमच्या ज्या पेअर ऑफ लाईन्स आहेत ना, त्या कोणाला पॅरलल आहेत? रिप्रेझेंटेड बाय 2x स्क्वेअर प्लस 3xy मायनस 9y स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे 2x स्क्वेअर 3xy मायनस 9y स्क्वेअर हे होमोजिनियस इक्वेशन आहे, बरोबर? तिथून तुमच्या 2 लाईन पास होतील ओरिजिनमधून. सो त्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्सला तुमच्या ह्या लाईन्स पॅरलल आहेत. ओके, सो हा क्वेश्चन आहे बेसिक. सो काय आहे बरं का, 2 मेथडनी तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. एक तर तुम्ही M1 प्लस M2 ह्या मेथडनी जर गेले, म्हणजे सम ऑफ स्लोप्स आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप्स, सो यांनी तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ओके, किंवा हे जे तुम्हाला होमोजिनियस इक्वेशन दिलं आहे ना, हे होमोजिनियस इक्वेशनचं सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करा. सेपरेट इक्वेशन फाइंड आउट केल्यावर तुम्हाला स्लोप भेटतील. आणि वन्स वी गेट द स्लोप, तुम्हाला पॉईंट माहिती आहे, स्लोप माहिती आहे, सो वी कॅन यूज स्लोप पॉईंट फॉर्म. ओके, सो मी त्या मेथडनी जाणार आहे. ठीक आहे, सो इथं मी काय लिहितो आता? होमोजिनियस इक्वेशन काय आहे आपलं? होमोजिनियस इक्वेशन इथं 2x स्क्वेअर प्लस 3xy मायनस 9y स्क्वेअर इज इक्वल टू 0. मला याचं सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. बोला रे, सेपरेट इक्वेशन्स हाऊ टू फाइंड आउट? फॅक्टर्स. यस, इथं फॅक्टर्स पडणार आहेत. सांगा मला 2 नंबर ज्यांचं मल्टिप्लिकेशन -18 आहे. 2 × -9 -18. ॲडिशन आहे +3 +6 -3. +6 -3. करेक्ट. सो काय होईल मग बघा, हे 2x स्क्वेअर प्लस 6xy मायनस 3xy मायनस 9y स्क्वेअर इज इक्वल टू 0. पहिल्या दोघांमध्ये कॉमन काय निघेल? ह्या दोघांमधून 2x. 2x. ओके, चला इथून मी 2x कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये राहील x प्लस 3y. इथून -3 आणि y कॉमन काढा, ब्रॅकेटमध्ये परत काय राहील? x प्लस 3y. दोन्ही ब्रॅकेट सारखे राहिले पाहिजे ना. आता तो ब्रॅकेटच कॉमन काढायचा आहे. x प्लस 3y 2x मायनस 3y इज इक्वल टू 0. ओके, म्हणजेच x प्लस 3y इज इक्वल टू 0 और 2x minus 3y is equal to 0. So therefore we can write separate equations are काय आले सेपरेट इक्वेशन्स? पहिलं आलं x प्लस 3y इज इक्वल टू 0 आणि सेकंड आलं 2x मायनस 3y इज इक्वल टू 0. आता कंडिशन काय आहे? ज्या रिक्वायर्ड लाईन आहेत आपल्या त्या यांना पॅरलल आहेत. म्हणजे ह्या लाईनचे स्लोप्स आणि रिक्वायर्ड लाईनचे स्लोप कसे असतील? सेम. Okay, so we can write here required lines are parallel to given lines. Okay,
Therefore, we can write slope of first require line. सांगा डायरेक्ट, मी त्यांना समजा M1 कन्सिडर करतो. सांगा M1 काय येईल रे पहिल्या लाईनचा स्लोप? हे बघा, हे तुमचं पहिलं लाईन आहे समजा x + 3y = 0. स्लोप काय येईल? -1/3. मायनस a अपॉन b त्याचा फॉर्म्युला आहे, सो ते झाला -1/3. अँड स्लोप ऑफ सेकंड रिक्वायर लाईन, 2/3. yes, 2/3. Next, both the lines are passing through. Both the lines are passing through. कुठून पास होतात दोन्ही सुद्धा लाईन्स? प्रॉब्लेम मध्ये दिले बघा, 2, -1. Therefore, equation of first require line is, सांगा रे काय इक्वेशन वापरू मी इथं? y minus Slope y1 point form. is equal to m in bracket x minus x1. आता ओरिजिन मधून पास होत नाही ना रे, पॉइंट आहे ना आपल्याकडे, सो 2 - 1 हा पॉइंट आहे. चला व्हॅल्यूज पुट करूया आपण. सो काय येईल? y मायनस y1 ची व्हॅल्यू -1, मायनस मायनस तो +1 होईल. m1 आलेला आपला -1/3. x मायनस x1 इज 2. 3 घ्या या बाजूला, याला मल्टिप्लाय होईल म्हणजे 3y + 3 इज इक्वल टू -x - 2. बरोबर, म्हणजे हा झाला 3y + 3, मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावरती हा झाला -x + 2. घ्या याला लेफ्ट साईडला, x प्लस होईल. इथं ऑलरेडी 3y प्रेझेंट आहे. 2 इकडे येऊन होईल -3 - 2 +1 इज इक्वल टू 0. करेक्ट आहे का? नेक्स्ट, देअरफॉर नाउ नेक्स्ट इक्वेशन ऑफ सेकंड लाईन. इक्वेशन ऑफ सेकंड लाईन सेम इक्वेशन वापरायचं आहे, फक्त आता स्लोप तुम्हाला सेकंड लाईनचा घ्यायचा आहे. y - y1 इक्वल टू m2 इन ब्रॅकेट x - x1. y मायनस किती येतो? मायनस मायनस +1 होईल. m2 किती होता रे? 2/3. 2/3. x मायनस x1 ची व्हॅल्यू 2 आहे. घ्या 3 ह्या बाजूला, सो 3 इन ब्रॅकेट y + 1, 2 इन ब्रॅकेट x - 2. ओके, मी इथं आणतो वरती कॅल्क्युलेशन्स. सो काय झालं ते 3y + 3 लेफ्ट साईडला इज इक्वल टू राईट साईडला काय होईल रे? 2x - 4. -4. घ्या दोघांनाही राईट साईडला, सो हा झाला 2x - 3y -4 - 3 -7 इज इक्वल टू 0. हे झालं सेकंड इक्वेशन. आणि इथं तुमचं आलं फर्स्ट इक्वेशन. ओके, आपल्याला काय विचारलंय? जॉईंट इक्वेशन. सो देअरफॉर जॉईंट इक्वेशन इज, फर्स्ट इक्वेशन आलेलं आहे आपलं x + 3y + 1, x + 3y + 1. आणि सेकंड इक्वेशन आलेलं आहे 2x - 3y - 7 इज इक्वल टू 0. ओके, आता तुम्हाला इंदर हे पुढचं करता तर करू मी? चला करून घेतो लगेच फास्ट. 3y 2x - 3y - 7 +1 इन ब्रॅकेट 2x - 3y - 7 इज इक्वल टू 0. x ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल रे? 2x² - 3xy - 7. ओके, -7x plus 3 into 2 6x 6xy minus 3 into 3 9y square 9y² minus 21y y plus plus 2x minus 3y minus 7 is equal to 0. ओके, याला आपल्याला आता जनरल फॉर्म मध्ये लिहायचं आहे. अगोदर x² ची टर्म 2x², xy च्या टर्म्स बघा -3xy आणि हा +6xy किती राहील? 3xy. ठीक आहे. नेक्स्ट y² ची टर्म -9y²,
एक्सच्या टर्म्स काय बघा इथं आपल्याकडे, इथं -7x आहे, इथं +2x आहे. -7 + 2 -5. -5. वायच्या टर्म्स बघा काय आपल्याकडे, इथं -21y, इथं -3y, -24y. -24y आणि कॉन्स्टंट आहे -7 इज इक्वल टू 0. दिस इज रिक्वायर जॉईंट इक्वेशन. ओके. आणि याच्यामध्ये पुढचा लगेच एक होमवर्कला घेऊन टाका, याच्यासारखाच क्वेश्चन आहे. जॉईंट इक्वेशन, find the joint equation of pair of lines passing through 2, -3, passing through 2, -3 and parallel to the lines represented by x square plus xy plus y square, सॉरी एक माइनस y square है, प्लस नाही, x square plus xy minus y square is equal to 0. आता याचे फॅक्टर्स पडत नाही बघा. जर फॅक्टर्स पडत नसेल तर आपल्याला माहिती आपण काय करतो, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. फॅक्टर्स पडत नाही, मग आपण कोणती मेथड वापरतो रे? एनिवन रूट्स कसे फाइंड आउट करतो जर फॅक्टर्स पडत नसतील तर? क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, रूट्स कसे फाइंड आउट करायचे? -b प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट. आपण केलं ना रे असे सॉल्व. यस. सो ह्या मेथडने रूट्स फाइंड आउट करा आणि कॅल्क्युलेशन केअरफुली करा. किंवा तुम्ही आपल्या टेक्स्टबुक जे तुम्हाला दिलेत बघा, आपल्या नोट्स, त्याच्यामध्ये तुम्ही जर सोल्युशन बघा, तिथं त्यांनी मी तुम्हाला जी पहिली मेथड सांगितली ना की सम ऑफ स्लोप्स आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप्स, त्या मेथडने पण तुम्ही ते आन्सर काढू शकता. ओके. कारण रिक्वायर्ड लाईन पॅरलल आहेत, सो त्याने सुद्धा तुम्ही त्या जाऊ शकता. अगोदर मी सांगेल तुम्हाला आपल्या नोटच्या मेथडने जा, कारण ह्या मेथडने जर गेले तुम्ही, कारण याचे रूट्स पडत नाही आहेत, म्हणजे तुम्हाला मग सॉरी फॅक्टर्स पडत नाही आहे. सो रूट्स याचे स्क्वेअर रूटमध्ये येतील काही टर्म्स, काय नाही, ते सगळं काही कॅन्सल होऊन जातं बघा. खूप सिम्पल इक्वेशन आपलं राहणार आहे शेवटी परत, बट तेवढं तुम्हाला पेशन्स राहिले पाहिजे शेवटपर्यंत, नाही का, ते कॅल्क्युलेशन्समध्ये. सो करा ते ट्राय. ठीक आहे. कोणी लेफ्ट होऊ नका, मला बघायचं आहे इकडं की मोठ्या स्क्रीनवरती कोण कोण प्रेझेंट आहे. चलो, अनिकेत ओनबोडे नावाने कोण जॉईन होतं मी विसरलोय परत बघा.